नमस्कार, मी ज्ञानेश्वर बोरसे। आज मी उभा आहे बाबरा ते आडगाव या रस्त्यावर। बाबरा ते आडगाव हा जिल्हा परिषदेकडून 4 किलोमीटर असा रस्ता मंजूर करण्यात आलेला आहे। हा रस्ता फक्त 2.5 किलोमीटरच करण्यात आलेला दिसून येत असून त्यातील अर्धा किलोमीटर रस्ता हा करण्यात आलेला नसून तो रस्ता पूर्वीचा जो डांबरीकरण करण्यात आलेलं होतं ते डांबरीकरण सोडून कंटिन्यू रस्ता करण्यात आलेला आहे। म्हणजे हा रस्ता टोटल 2.5 किलोमीटर पैकी 600 मीटर रस्ता मध्यंतरी खंडित करण्यात आलेला आहे। म्हणजे टोटल 2 किलोमीटर ते 2200 मीटर असा हा रस्ता करण्यात आलेला असल्याचे दिसून येत आहे। परंतु माननीय विभागीय आयुक्त तसेच ग्रामविकास विभाग शासन निर्णय परिपत्रकाप्रमाणे ज्याप्रमाणे इथं माहिती फलक लागणे अपेक्षित होते तो फलक बाबराच्या सुरुवातीला आणि या ठिकाणी शेवटच्या ठिकाणीही लागलेला दिसून येत नसल्याने हा रस्ता झाली 3 महिने सुरू होऊन सुद्धा इथे फलक लावण्यात येत नसल्याने येथील ग्रामस्थांना हा रस्ता कोणत्या योजनेतला आहे आणि हा रस्ता कोणत्या डिपार्टमेंटकडून चालू आहे हे समजायला मार्ग नाही। परंतु माननीय विभागीय आयुक्त आणि त्याचप्रमाणे शासनाने नमूद केल्याप्रमाणे या ठिकाणी जे फलक लागणे अपेक्षित होते शाखा अभियंता यांनी हा फलक लावण्याची दक्षता न घेता कंट्रॅक्टर आणि अभियंता यांनी मनमानी पद्धतीने या रस्त्याची अंमलबजावणी चालू केलेली दिसून येत आहे। वास्तविक पाहता हा रस्ता जीएसटी कटून 80 लाख रुपये इतका एवढ्या रकमेचा आहे। परंतु या 2 किलोमीटरसाठी 80 लाख रुपये एवढा निधी खरोखरच लागतो आहे का हा मोठा प्रश्न या रस्त्याच्या संदर्भात निर्माण झालेला असून याबाबत ग्रामस्थांना विचारणा केली असता त्यांना हा रस्ता कोणत्या योजनेतून होत आहे आणि जिल्हा परिषद हा रस्ता करते का बांधकाम विभाग हा रस्ता करते आणि कुठल्या योजनेतून हा रस्ता होत आहे याची पूर्व कल्पनाच या येथील ग्रामस्थांना नसल्याने अभियंता आणि कंत्राटदार हे मनमानी पद्धतीने या रस्त्याची अंमलबजावणी करून निकृष्ट दर्जाचं काम उरकून घेऊन शासनाचे 80 लाख रुपये परस्पर हडप करण्याचा डाव रचत आहे काय असा प्रश्न आज या रस्त्याच्या तिथून उपस्थित होत आहे। कार्यकारी अभियंता श्री काकड यांनी या रस्त्याकडे जातीने लक्ष देऊन सदर रस्ता हा एस्टिमेट प्रमाणे आणि त्याचप्रमाणे शासनाचा जो निधी या कामासाठी मंजूर आहे त्या ज्या आयटमसाठी हा निधी मंजूर आहे तो आयटम या रस्त्यावर वापरण्यात येतो आहे की नाही याची पूर्ण चौकशी केल्याशिवाय या रस्त्याचे कुठलेही बिल आता जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून करण्यात येऊ नये अशी मागणी आता येथील ग्रामस्थांकडून होताना दिसून येत आहे।